आपण पाहतोय या व्हिडिओमध्ये मार्केटचा वीकली व्ह्यू. निफ्टी या पूर्ण आठवड्यामध्ये कोणकोणत्या बाजूला आपल्याला संधी देऊ शकते हे आपण इथे पाहणार आहोत. तर मी आता आहे निफ्टीच्या डेली टाइम फ्रेम वरती, ज्यामध्ये आपण बघू शकता इथे एक टॉप बनलेला होता आणि तिथून प्राइस एक्झॅक्ट खाली पडलेली आहे, खालच्या दिशेने मुवमेंट केलेली आहे आणि ती मुवमेंट, हा टॉप आम्ही ऑलरेडी पकडलेला आहे. आमचा कोणताही स्टुडंट तुम्हाला याचं उत्तर देऊ शकतो की हा टॉप आम्ही कसा पकडलेला होता. या टॉप पासून प्राइसने जी मुवमेंट दिलेली आहे ती जवळपास 1000 किंवा 1100 पॉईंटची आहे. आता इथे आपल्याला संधी शोधायची आहे बुलिश, बेरिश आणि रेंज मार्केटची किंवा साइडवेज मार्केटची. यामध्ये आपण जर बघितलं तर काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, काही एकदम ट्रेंड लाईन आपण आखल्या ज्या एकदम छोट्या आहेत. ओके, पण त्या पण हॉरिझॉन्टल मध्ये. तर इथे आपण बघायचंय की मार्केटचं जे बुलिश आहे, बेरिश आहे, त्यापेक्षा सगळ्यात पहिलं म्हणजे रेंज आपण बघूया. ही प्राइसची रेंज आहे, लक्षात घ्या. आणि बरेच दिवस झालं आपण प्राइस जो आहे याच रेंजला फॉलो करतोय. म्हणजे साधारणपणे 12 मे पासून प्राइसने याच रेंजला केले. फक्त या रेंजचा एक छोटासा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, पण याला आपण काय ब्रेकआउट म्हणत नाही. जेव्हा इथे ब्रेकआउट होईल तेव्हा आपण त्याला ब्रेकआउट म्हणणार आहे. तर माझा जो लॉंग व्ह्यू आहे ना बुलिश बाजूचा, तो इथूनच स्टार्ट होतो, याच लेवल पासून. जर प्राइस इथूनच सरळ वर गेली ना तर हा आपला T1 असेल आणि हा आपला T2 असेल बुलिश बाजूला. हा मी तुम्हाला लॉंग व्ह्यू देतोय. ओके, इन डे ट्रेडिंगचा व्ह्यू देत नाही, लॉंग व्ह्यू तुम्हाला देतोय. ओके, की म्हणजे तुम्ही उद्याच्याला अप्लाय कराल तर उद्याच असे 1000 पॉईंटची रॅली येणार नाहीये ना, तर तुम्हाला मी व्ह्यू सांगतोय. यामध्ये आपण जर बघाल तर बुलिश साठीची ही एकमेव जागा आहे. ही पूर्णपणे रेंज आहे बेरिशची. आता यानंतर जर प्राइसला बेरिश व्हायचं असेल तर तिला 2 रिअल ब्रेकडाऊन द्यावे लागतील. काय करावं लागतील? 2 रिअल ब्रेकडाऊन द्यावे लागतील. तर प्राइस 23,000 जो आपली ही लेवल आहे 197 किंवा 200 पकडा राऊंड फिगर. तर हे 2 ब्रेकडाऊन तिला कुठे द्यावे लागतील? तर आपण यासाठी येऊया 15 मिनिट टाइम फ्रेम वरती. तर इथे पहिला जो ब्रेकडाऊन आहे, म्हणजे डाऊन साईडला प्राइसला जर जायचंय तर तिच्याकडे कमीत कमी 3 ते 4 पॉइंट्स आहेत. ओके, तर जर आपण पाहिलं तर ह्या लाईनच्या खाली म्हणजे 24,989 म्हणजे 25,000ची सायकोलॉजिकल लेवल पकडूया. प्राइसला डाऊनला येण्यासाठी ही एक लेवल काफी आहे. जर प्राइसला कुठे इकडे जर पोहोचली प्राइस, तर याच्या खाली नेहमी बेरीजचाच व्ह्यू आपला राहणार आहे. जशी प्राइस इथे पोहोचेल ना, जोपर्यंत याचा प्रॉपर ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत याच्या खाली लाईन आपली, प्राइस आपली बेरीजच राहणार आहे. ओके, सेम गोष्ट इथे आहे आणि सेम गोष्ट इथे देखील आहे या लाईनला. ओके, जर प्राइस तिथपर्यंत नाही पोहोचली तर हा जो महत्वाचा पार्ट आहे हा आपल्याला इथे बेरीजसाठी संधी देऊ शकतो इथूनच. ओके, तर ही 2 वळणं तुम्हाला मी वरची सांगितली जिथे करंट प्राइस आता चालू आहे. आता जर आपण बघितलं ना की मी म्हणतोय की प्राइसला खरोखर डाऊन ट्रेंड यायचं, तिथला काय करावं लागेल? सिंपल आहे. हा जो पूर्ण झोन मी इथे आखलेला आहे ना, हा तुम्ही ऍज इट इज आखून घेतलात आणि हा जो झोन आहे हा ऍज इट इज आखून घेतलात, तर तुम्हाला कळेल की याच भागामध्ये प्राइसला 2 रिअल ब्रेकडाऊन द्यावे लागतील तरच प्राइस डाऊन जाईल, अन्यथा जाणार नाही. ओके, तर रिअल ब्रेकडाऊनचा अर्थ काय होतो? प्राइस खाली आली, रिस्पेक्ट करायला परत वरती गेली, रिटेस्ट आपण म्हणतो, आणि पुन्हा खाली आली, त्याचा ब्रेकडाऊन केला विथ यूटीएस कॅन्डल. असं ज्या वेळेला 2 वेळा घडेल मार्केटमध्ये त्यावेळेलाच प्राइस खाली जाईल असं आपण समजायचं. नाही तर ही सगळी बुलिश टर्न पण आहेत. ओके, ही बुलिश टर्न पण आहेत, परंतु बेरिश साठीची मागणी तुम्हाला जर मी क्लिअर करून दिली ना, मग तुमचा बुलिशचा व्ह्यू ऑटोमॅटिक क्लिअर होतो. मग जर का प्राइस बेरिशला आली, जसं समजा इथे रिअल ब्रेकडाऊन केला, या भागामध्ये तिने रिअल ब्रेकडाऊन केला, तर इथपर्यंतच येईल. आणि याच्या खाली मात्र जर का रिअल ब्रेकडाऊन केला तर प्राइसला, हे बघा, हे आहे तुमचं टार्गेट. ओके, हे टार्गेट 2 आहे. कुठलं टार्गेट 2 आहे? इथल्या मुवमेंटचं. हे टार्गेट 1 म्हणतात, हे टार्गेट. पण इथून जर प्राइसने मुवमेंट केली ना तर मग आपल्याला प्राइस पण म्हणतो ना एक्स्ट्रीम बेरिश, की जिला स्टॉपच करता येणार नाही, तो हा दिवस आहे 23,203चा. ओके, तर एक लॉंग व्ह्यू जो आहे हा मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. उद्या मार्केट सुरू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला डेचा व्ह्यू देखील देईन. नमस्कार, मी विनायक पवार आपल्याला मदत करतोय चार्ट आणि कॅन्डल रीडिंग करण्यासाठी. माझं असं म्हणणं आहे की चार्ट आणि कॅन्डलच्या पलीकडे इतर कुठलाही अभ्यास करण्याची आपल्याला गरज नाहीये. मी तुम्हाला आत्मनिर्भर डे ट्रेडर बनण्यासाठी प्रयत्न करतोय. माझी वेळ, ऊर्जा, पैसा जे काय आहे ते मी सगळं यासाठी खर्च करतोय. तर आपल्याला माझ्या 5 दिवसाच्या फ्री मास्टर क्लासचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे एक सगळ्यात सोपी मेथड म्हणजे 2 कॅन्डल सेटअप शिकवतो, ज्याच्या मदतीने तुम्ही मार्केटचा व्ह्यू लाईव्ह मार्केटमध्ये बनवू शकता. माझा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये याला व्हायरल करा. थँक्यू.